नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। संपूर्ण विश्वाला सुख शांती, दुःखमुक्ती तथा मानवतेचा संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध भगवंतांनी उपदेशिलेला महान सद्धम्म, या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय श्रावक संघ भिक्खू संघ, जगातील ही सर्वश्रेष्ठ 3 रत्न आहेत, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. या महान 3 रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्या विश्वरत्नामुळे तुम्हाला मला या भारत भूमीला हा बुद्ध धम्म लाभला, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित पूजनीय भदंत करुणानंदजी थेरो, द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनलचे मुख्य संचालक, पूजनीय भदंत धम्मबोधीजी थेरो, प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे मुख्य संचालक, आणि आपण सर्व धम्म उपासक उपासिका. धम्मदेशनेला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलकामना अर्पण करतो. विशेष करून ज्या परिवारामध्ये आजचा हा धम्म संस्कार संपन्न होत आहे, असा हा परिवार, या परिवारातील सर्व सदस्य, मित्रमंडळी, नातेवाईक आणि आपण सर्वच, आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगलकामना अर्पण करतो. तुम्हा सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख, बल, संपत्ती आणि समाधानाची प्राप्ती हो, अशी मंगल कामना आपल्या सर्वांप्रती मी अर्पण करतो. उपस्थितांनो, आपण सर्व फार पुण्यवान आहात. मी आपल्या सर्वांना पुण्यवान यासाठी म्हणतो की भगवान बुद्धांचा महान असा सद्धम्म आपल्या सर्वांना या मानवी जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. जेव्हा जेव्हा भगवान बुद्ध भिक्षूंना, भिक्षुणींना किंवा तुमच्यासारख्या उपासक आणि उपासिकांना त्यांच्या कल्याणाचा उपदेश करीत असत, तर उपदेशाच्या सुरुवातीला ते असं म्हणायचे की भिक्षूंनो आणि भिक्षुणींनो, उपासकांनो, उपासिकांनो, मी तुमच्या कल्याणाचा मार्ग उपदेशित करत आहे. स्मृती संप्रजन्य होऊन हा मार्ग स्वीकार करावा. म्हणजे मी तुमच्या कल्याणाचा मार्ग सांगित आहे, तुमच्या दुःखमुक्तीचा मार्ग सांगत आहे. स्मृती संप्रजन्य होऊन आपण हा मार्ग समजून घ्यावा, आपण हा मार्ग स्वीकार करावा. स्मृती संप्रजन्य होऊन म्हणजे स्मृती संप्रजन्य, स्मृती याचा अर्थ होतो अटेन्शन. अगदी सावधान होऊन चित्ताला सावधान अवस्थेमध्ये ठेवून आपण हा दुःखमुक्तीचा मार्ग सद्धम्म श्रवण केला पाहिजे. बेशुद्धीमध्ये, बेहुशीमध्ये किंवा मनाच्या अगदी ज्याला म्हणता येईल की मन हे वीक झालेलं आहे, अशा अवस्थेमध्ये जर आपण हा सद्धम्म ऐकत आहोत तर त्याचा लाभ आपल्याला होणार नाही. आणि म्हणून सद्धम्म ऐकत असताना अतिशय सावधपूर्वक
स्मृती संप्रजन्य होऊन आपण हा सद्धम्म ऐकायला पाहिजे. भगवंतांनी आपल्या सर्वांच्या हितसुखाकरिता सद्धम्माचा उपदेश केला आणि ते स्वातंत्र्य पण बहाल केलं. म्हणजे फक्त सद्धम्म उपदेश केलाच नाही, तर ते स्वातंत्र्य बहाल केलं की तुम्ही स्वतः या मार्गाचं अनुसरण करा, स्वतः अनुभव घ्या आणि बघा की हा किती कल्याणाचा मार्ग आहे. मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्या, तुम्ही स्वतः त्याचं अनुसरण करा की हा मार्ग खरंच कल्याणाचा मार्ग आहे की नाही, हा मार्ग खरोखरच तुमच्या दुःखमुक्तीचा आहे की नाही, याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या. हे स्वातंत्र्य भगवान बुद्धाने बहाल केलेलं आहे. हे असं जे स्वातंत्र्य आहे म्हणजे मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य, हे जे स्वातंत्र्य जे दिलेलं बुद्धाने, असं स्वातंत्र्य या पृथ्वीवर असणाऱ्या अनेक धर्मसंस्थापकांपैकी कोणीच दिलेलं नाहीये. अनेक धर्मसंस्थापक होऊन गेले त्या पृथ्वीवर आहे ना, परंतु कोणत्याच धर्मसंस्थापकांनी अशा प्रकारचं तुम्हाला स्वातंत्र्य दिलं नाही. त्यांचं एकच म्हणणं आहे की मी जे सांगतो तेच तुम्ही ऐका, मी जे सांगतो त्याच्यावर तुम्ही शंका घेऊ नका, आणि मी जे सांगतो तेच तुमचं कल्याण करणार आहे, त्याच्यावर शंका उपशंका घेऊ नका, तुम्ही ते तसंच स्वीकार करा, त्याच्यावरती शंका घ्यायची नाही, असं सांगतात. इतर धर्मसंस्थापकांचा आणि भगवान बुद्धांचा जर आपण तौलनिक जर अभ्यास केला तर ही गोष्ट तुमच्या सर्वांच्या सहज लक्षात येईल. बघा, ख्रिश्चन धर्म आहे ना, ख्रिश्चन धर्माचा संस्थापक कोण आहे? येशू आहे ना, येशू आहे. तर येशू असा म्हणतो की मी देवपुत्र आहे, बरोबर? येशू असा म्हणतो की मी देवपुत्र आहे आणि जोपर्यंत तुम्ही मला देवपुत्र मानित नाही तोपर्यंत तुमचं कल्याण होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला हेवन मिळणार नाही, म्हणजे त्याला म्हणजे स्वर्ग मिळणार नाही, तुम्हाला मोक्ष मिळणार नाही, असं तो म्हणतो. किंवा जर आपण मुस्लिम धर्माचा जर विचार केला तर मुस्लिम धर्माचा जो संस्थापक आहे, धर्मसंस्थापक मोहम्मद पैगंबर आहे की नाही, मोहम्मद पैगंबर, तर तो काय म्हणतो की मी त्या ईश्वराचा, म्हणजे ज्याला ते लोक अल्लाह म्हणतात, त्या अल्लाहचा मी प्रेषित आहे, मेसेंजर आहे, आणि त्याने पाठवलेला तो जो संदेश आहे तुम्हाला देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे, आणि मी शेवटचा प्रेषित आहे. माझ्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ईश्वराचा, त्या अल्लाहचा संदेश सांगणारा कोणता दूत येणार नाही, आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही मला त्या अल्लाहचा प्रेषित मानित नाही आणि शेवटचा प्रेषित मानित आहे, शेवटचा प्रेषित, तोपर्यंत तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. म्हणजे ह्या धर्मसंस्थापकांनी त्यांच्या धर्म आचरणामध्ये त्यांचं महत्व विशेष केलेलं आहे, त्यांचं स्वतःचं स्थान असं पक्क केलेलं आहे. जर तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला त्यांना मानावंच लागणार आहे. त्यांचा जो शब्द आहे तो शब्द अलौकिक आहे, तो जो शब्द आहे तो शब्द ईश्वराचा आहे, हे तुम्हाला ग्रहण करावं लागणार आहे. त्याच्यावर तुम्ही शंका घेऊ शकत नाही, खरं काय खोटं काय असं तुम्ही विचार करू शकत नाही. तुमचं मानसिक स्वातंत्र्य त्यांनी हिरावून घेतलं, बरोबर आहे. दुसरा, आता हिंदू धर्माचा जर विचार केला, हिंदू धर्मामध्ये कृष्ण काय म्हणतो की मीच देव आहे की नाही, मीच देव आहे आणि तुम्ही माझीच पूजा करा. जोपर्यंत तुम्ही माझी देव म्हणून, भगवान म्हणून माझी पूजा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. मग एखादा व्यक्ती अनुयायी जेव्हा असा विचार करतो की अमुक एखाद्या प्रेषिताला किंवा अमुक एखाद्याला जर आपण देव मानलं आणि त्याची जर पूजा केली तर खरोखर मोक्ष मिळतो की नाही याचा विचार सुद्धा तुम्ही करू शकत नाही. म्हणजे एवढं तुमचं मानसिक स्वातंत्र्य या ठिकाणी पूर्णपणे त्यांनी हिरावून घेतलेलं आहे. या अर्थी जेव्हा आपण भगवान बुद्धांचा विचार करतो की भगवान बुद्धांनी आपल्याला हे स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे, हे स्वातंत्र्य दिलेलं आहे की मी सांगतो म्हणून नाही, तर तुम्ही स्वतः त्या तत्वाचा अंगीकार करा, त्याचा अभ्यास करा
की हे जे मी मार्ग अनुसरण करीत आहो हे माझ्या खरोखर कल्याणाचा आहे की नाही हे तुम्ही स्वतः तपासा. ज्या मार्गाचं मी आचरण करीत आहो तो मार्ग मला दुःखमुक्त करतो की नाही याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या. मी सांगतो म्हणून नाही. हे स्वातंत्र्य भगवान बुद्धांनी बहाल केलेलं आहे. ते इतर धर्म संस्थापकांप्रमाणे नाही आहे की जसं त्यांनी तुमच्या दुःखमुक्तीच्या किंवा मोक्ष प्राप्तीच्या मार्गामध्ये स्वतःचं असं एक स्थान, पक्क स्थान निर्माण केलेलं आहे की नाही. जसं बघा, रोडने जर आपण गाडी चालवतोय तर टोल नाके असतात ना. जर तुम्हाला पलीकडे जायचं असेल तर तुम्हाला तिथे टोल भरावा लागतो. टोल भरल्याशिवाय तुम्ही पलीकडे जाऊ शकत नाही आहे. हे असेच टोल आहेत. म्हणजे तुमचा जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे ज्याला मोक्ष प्राप्ती म्हणतात त्या मोक्ष प्राप्तीच्या मार्गामध्ये यांनी असे टोल निर्माण केलेले आहेत. कोणते कोणते टोल आहेत की तुम्ही मला प्रेषित समजा, हा पहिला टोल भरा. तुम्ही माझा जो शब्द आहे तो शब्द हा ईश्वर प्रणित आहे असं तुम्ही समजा, हा एक टोल आहे. असे टोल आहेत. म्हणजे असे हे टोल भरल्यानंतरच तुम्ही मग पलीकडे जाता आणि मग तुम्हाला मोक्ष प्राप्ती होते. ते गॅरंटेड नाही आहे, त्याची पण गॅरंटी नाही आहे. तर आपल्याला या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये हा सर्वात मोठा अडथळा आहे. भगवान बुद्धांनी उपदेशिलेला जो सद्धम्म आहे याचा जेव्हा आपण विचार करतो, तुलनात्मक विचार करतो, तर भगवान बुद्धांनी सुद्धा त्यांनी उपदेशिलेल्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये आपलं स्वतःचं पण असं काही स्थान निर्माण केलं आहे का याचं थोडंसं चिंतन करा. जसं इतर धर्मसंस्थापक म्हणतात, भगवान बुद्ध सुद्धा तसाच दावा करतात का की मी सांगतो तर हा तुम्ही धम्म स्वीकार करा, मी सांगतो म्हणून तुम्ही धम्माचं आचरण करा. भगवान बुद्ध असा दावा ठोकतात का, असा दावा करतात का? आपण जर तुम्ही याचं चिंतन कराल, अभ्यास कराल तर तुम्हाला समजेल की भगवान बुद्धांनी त्यांच्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये, सद्धम्मामध्ये स्वतःचं असं कोणतं पक्क स्थान निर्माण केलं नाही, असं कोणता टोल नाका निर्माण केला नाही. त्यांनी तुम्हाला स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. बघा, ज्यावेळेस बौद्ध धम्माची प्रथम धम्मसंगीती झाली होती, भगवान बुद्धांचं ज्यावेळेस महापरिनिर्वाण झालं त्याच वर्षी बौद्ध धम्माची पहिली धम्मसंगीती झाली. आणि या धम्मसंगीतीचे जे अध्यक्ष होते ते भदंत महाकाश्यप होते. आणि या संगीतीमध्ये भगवान बुद्धांच्या पूर्ण 84,000 धम्म उपदेशांचं संगायन करण्यात आलं. यामध्ये भगवान बुद्धांनी जे जे काही भिक्षू भिक्षुणींचे विनय उपदेश केले होते या विनयाचं संगायन भदंत उपाली यांनी केलं. त्यानंतर भगवान बुद्धांनी जे काही तुमच्यासारख्या उपासक उपासिकांना सामाजिक आणि व्यवहारिक जे काही उपदेश केले सुत्त, त्या सुत्ताचं संगायन भदंत आनंद यांनी केलं. आणि अशा पद्धतीने त्या प्रथम धम्मसंगीतीमध्ये भगवान बुद्धांनी उपदेशिलेल्या सुत्त आणि विनयाचं संगायन करण्यात आलं. तर याच्यामध्ये जी कारवाई झाली म्हणजे ह्या धम्मसंगीतीमध्ये की जे अध्यक्ष होते भदंत महाकाश्यप, ते उपाली यांना विचारायचे की भदंत उपाली सांगा भगवान बुद्धांनी कोणता विनय शिकवलेला आहे. मग उपाली विनय सांगायचे. पुन्हा विचारायचे की भिक्षूंनो तुम्हाला हा विनय मान्य आहे का? भिक्षू म्हणायचे साधू 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 म्हणजे मान्य आहे. लगेच मग दुसरा विनय कोणता आहे? मग उपाली दुसरा विनय सांगायचे. महाकाश्यप म्हणायचे तुम्हाला हा विनय मान्य आहे का? भिक्षू म्हणायचे की हो साधू साधू साधू. असं करत 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 विनयाचं संगायन झालं. त्यानंतर मग आनंदाला विचारायचे की भदंत आनंद, आता तुम्ही सांगा आनंद की भगवान बुद्धाची सुत्त काय आहेत. मग आनंद मग ब्रह्मजाल सुत्त सांगायचे, सामान्य फल सुत्त सांगायचे. असं करता करता संपूर्ण भिक्षू संघाने साधुवाद दिला आणि त्यांनी अशा प्रकारे सुत्ताचं संगायन केलं. एवढं सर्व झाल्यानंतर म्हणजे या संदर्भामध्ये एक चिंतन असं आहे की ज्या वेळेस या सर्व विनयाचं आणि सुत्ताचं संगायन झालं तर भदंत महाकाश्यप जे त्या धम्मसंगीतीचे अध्यक्ष होते त्यांनी भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्वपूर्ण घटनांचा सुद्धा विचारणा करायला पाहिजे होती, आहे की नाही? काय महत्वपूर्ण घटना? त्यांनी फक्त विनय विचारला आणि सुत्त विचारलं. या व्यतिरिक्त बुद्धाच्या जीवनामध्ये काही छोट्या छोट्या जे काही घटना घडलेल्या आहेत याबद्दल विचारणा केली नाही. आपण जर याचं चिंतन केलं तर कदाचित काही लोकांना असं वाटेल की कदाचित भदंत महाकाश्यप यांनी बुद्धांच्या जीवनातील छोट्या छोट्या घटनाबद्दल विचारणा केली नाही, कदाचित त्यांना ते समजलं नसेल असं काही लोकांना वाटेल.
किंवा उपेक्षा भाव होता, असंही काही लोकांना वाटेल की काय करायचं बुद्धाच्या जीवनातील घटना विचारून काय करायचं, असा उपेक्षा भाव असेल असं काही लोकांना वाटेल. पण बांधवांनो, भदंत महाकाश्यप हे धुतांगधारी होते, विद्वान होते. त्यांनी या बुद्ध तत्वज्ञानाला फार गांभीर्याने आणि बारकाईने अभ्यास केलेलं होतं. त्यांनी बुद्ध तत्वज्ञानाचा विचार केला, कारण स्वतः भगवान बुद्ध म्हणतात की भगवान म्हणजे बुद्धांच्या नंतर बुद्धांनी जो धम्म उपदेश केलेला आहे तोच धम्म तुमचा खरा मार्गदाता आहे. त्यामुळे त्यांनी बुद्धाच्या जीवनातील त्या छोट्या छोट्या घटनांची विचारणा करण्यापेक्षा केवळ त्यांनी बुद्धांनी उपदेशिलेला विनय आणि सुत्त यांना जास्त महत्व दिलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी घटनांबद्दल विचारणा केली नाही. यावरून तुमच्या लक्षात येईल की स्वतः भगवान बुद्धांनी त्यांनी उपदेशिलेल्या मार्गामध्ये स्वतःचं त्यांनी कोणतं स्थान निर्माण केलं होतं. ज्याप्रमाणे इतर धर्म संस्थापक ते म्हणजे असा दावा करतात की आम्ही जे काही सांगत आहोत ते काय आहे, ते ईश्वरांचा मार्ग आहे, तो ईश्वराने त्या अल्लाने पाठवलेला तो मार्ग आहे, तो शब्द आहे, तुमच्या भल्यासाठी आम्हाला पाठवलेला आहे. भगवान बुद्धांना असा काही साक्षात्कार झाला का हो? म्हणजे भगवान बुद्ध बोधिवृक्षाखाली बसलेले आहेत, लगेच कोणता तरी एखादा देव आला, भगवान आला आणि त्यांनी भगवान बुद्धांवर असा हात ठेवला आणि भगवंताला डायरेक्ट बुद्धत्व प्राप्त झालं, असं काही झालं का? नाही, असं काही झालं नाही. बुद्धाचा धम्म हा साक्षात्कारी स्वरूपाचा नाही आहे. जसं इतरांना जसं साक्षात्कार झाला म्हणतो ना आपण, साक्षात्कार झाला, त्याला इंग्लिशमध्ये रिव्होल्युशन म्हणतात, साक्षात्कार होणे. जसं ख्रिश्चन धर्माचा जो धर्मसंस्थापक आहे त्याला त्या परमेश्वराचा काय झाला, साक्षात्कार झाला म्हणतात. त्याला जो परमेश्वर भेटला आणि त्या परमेश्वराने त्याला तो संदेश दिला, तो संदेश घेऊन तो पृथ्वीवरती आला, याला म्हणतात साक्षात्कार झाला म्हणतात, त्याला साक्षात्कार. किंवा तो मुस्लिम धर्मसंस्थापक पैगंबर, याला तो अल्लाह भेटला, अल्लाहने त्याला तो संदेश दिला आणि तो संदेश घेऊन पृथ्वीवरती आला, शेवटचा प्रसिद्ध आहे, त्याला अल्लाहचा साक्षात्कार झाला म्हणतात. बरं, भगवान बुद्धांना असा काही साक्षात्कार झाला का? नाही. हा कोणता साक्षात्कारी धम्म नाहीये. जर तुम्ही आता चिंतन कराल तर भगवान बुद्धांनी जो धम्म उपदेशित केलेला आहे हा धम्म साक्षात्कारी नसून हा एक शोध आहे, रिसर्च आहे, संशोधन केलेलं आहे. भगवान बुद्धांनी या मानवी जीवनाचं सखोल चिंतन केलं आणि पूर्ण सखोल चिंतन केल्यानंतर मग या जीवनामध्ये असणारं जे दुःख आहे या दुःखाला त्यांनी शोधलं. हे दुःख कशामुळे उत्पन्न होते याची कारणं शोधली आणि हे दुःख उत्पन्न करणारी जी कारणं आहेत या कारणांचा निरोध कसा करावा आणि तो निरोध करण्याचा मार्ग कोणता आहे हे भगवान बुद्धाने शोधून काढलेलं आहे. स्वतः रिसर्च करून, स्वतः रिसर्च केलं. कोणी ईश्वराने, कोणत्या अल्लाने ते बुद्ध तो दिलं असं झालेलं नाही आहे, साक्षात्कार झालेलं नाही आहे. हे एक डिस्कव्हरी आहे, एक रिसर्च आहे, संशोधन करून भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे या मानवी जीवनाचं अगदी सखोल चिंतन करून भगवान बुद्धांनी या धम्माचा उपदेश केलेला आहे. भगवान बुद्ध म्हणतात की ज्या मार्गाचं मी अनुसरण केलं त्या मार्गाला मी अनुसरण करून मी मानवी जीवनातील सुखाला प्राप्त केलेला आहे. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा स्वतः अनुभव घ्या. एही पस्तिको म्हणजे स्वतः या, पहा की हा जो मार्ग आहे हा मार्ग किती कल्याणकारी आहे. म्हणजे मी तुम्हाला मोक्ष देऊ शकत नाही, म्हणजे मी मोक्षदाता नाही आहे, मी मोक्ष देऊ शकत नाही. म्हणजे ज्याला म्हणजे मोक्ष म्हणजे आत्म्याचा मोक्ष नाही बरं, की मृत्यूनंतर आत्मा स्वर्गात जातो त्या प्रकारचा मोक्ष नाही. मोक्ष म्हणजे ज्याला बुद्ध म्हणतात निब्बाण अवस्था. या मानवी जीवनातील म्हणजे जिवंतपणीच या मनातील जेवढे विकार आहेत, राग, द्वेष, मोह, या सर्व विकारातून मन मुक्त होणे, चित्त अवस्था शुद्ध होणे, त्या उच्च शुद्ध अवस्थेला, चित्त अवस्थेला निब्बाण अवस्था असं म्हणतात. जे चित्त रागमुक्त झालेलं आहे, जे चित्त द्वेषमुक्त झालेलं आहे आणि जे चित्त सर्व प्रकारच्या विकारातून मुक्त झालेलं आहे, अशा चित्त अवस्थेला प्राप्त करणे म्हणजे निब्बाण अवस्था प्राप्त करणे, याला निर्वाण असं म्हणतात. तर ही जी अवस्था याला मोक्ष म्हटलेला आहे, तर हे मोक्ष आपण स्वतः प्राप्त करायचं असते. भगवान बुद्ध म्हणतात की मी मोक्षदाता नाही,
मी केवळ मार्गदाता आहे. मी तुम्हाला सांगू शकतो की हा मार्ग आहे, या मार्गाने तुम्ही आचरण करा, या मार्गाचं अनुसरण करा, तर नक्की तुम्हाला निब्बाणाची प्राप्ती होईल, तुम्ही सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त व्हाल, असं भगवान सांगतात. म्हणजे हे स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे की तुम्ही स्वतः या मार्गाचं अनुसरण करा. जेव्हा भगवान बुद्ध या मानवी जीवनाचं चिंतन करतात की या जीवनामध्ये जसं जे दुःख उत्पन्न होते, या दुःखाला नेमकं कारण काय आहे. हे जे काही सर्व संस्कार उत्पन्न होतात, कधी कुशल संस्कार, कधी अकुशल संस्कार, हे उत्पन्न कसे होतात. जसं इतर धर्मात काय सांगितलेलं आहे की हे जे काही आहे हे तुमचे कर्म आहेत, हे ईश्वराकडून मिळालेला तुमचा संदेश आहे, वगैरे वगैरे. भगवान बुद्ध जेव्हा चिंतन करतात तर ते म्हणतात की या जीवनामध्ये जे काही चांगलं उत्पन्न होते त्याला मुख्य कारण तुमचं मन आहे, किंवा आपल्या जीवनामध्ये जे काही अकुशल उत्पन्न होते, दुःख उत्पन्न होते, त्याचंही कारण तुमचं मनच आहे. मनो पुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया. म्हणजे मन हे सर्वस्व आहे. मन हे सर्वस्व आहे. जर एखाद्या व्यक्ती वाईट मनाने बोलतो अथवा वाईट मनाने कार्य करतो तर दुःख सुद्धा त्याचा पाठलाग तसंच करते, ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या पायाचा पाठलाग बैलगाडीची चाकं करतात. दुःख सुद्धा त्याचा पाठलाग तसंच करत राहते. किंवा एखादा व्यक्ती चांगल्या मनाने बोलतो अथवा चांगल्या मनाने कार्य करतो तर सुख सुद्धा त्याची साथ कधीच सोडत नाही, ज्याप्रमाणे माणसाची साथ कधीच सोडत नाही. किती साधं सोपं उदाहरण देऊन भगवान बुद्धांनी सुखाचा आणि दुःखाचं या ठिकाणी उपदेश केलेला आहे. म्हणजे जे काही आपल्या जीवनात सुख आहे त्याला कारण सुद्धा तुमचं मन आहे, किंवा जीवनामध्ये जर एखादं दुःख असेल त्या दुःखाला सुद्धा कारण तुमचं मनच आहे. आणि म्हणून सुखाला आणि दुःखाला उत्पन्न करणारं जे तत्व आहे, मुख्य जो भाग आहे ते आपलं मन आहे. म्हणून या मनाला खूप चांगल्या प्रकारे बनवण्याचा आपण प्रयत्न करावा. या मनाला सदैव चांगल्या विचारांनी, चांगल्या संस्कारांनी सुसंस्कारित करण्याचा आपण प्रयत्न करावा. ज्यांना ही गोष्ट समजली की माझ्या जीवनामध्ये माझं जे सुख आहे यासाठी मीच जबाबदार आहे, म्हणजे कोणी दुसरा मला सुखी करू शकत नाही, किंवा मी जर माझ्या जीवनात दुःखी आहे तर मी याला स्वतः कारणीभूत आहे, दुसरं कोणी याला कारणीभूत ठरू शकत नाही. जेव्हा एखादा व्यक्ती अत्यंत प्रज्ञापूर्वक हे समजून घेतो की माझ्या सुखाला आणि माझ्या दुःखाला मी स्वतः जबाबदार आहे, तर मला माझं दुःख जर नष्ट करायचं असेल तर मला स्वतः प्रयत्न करावे लागतील. माझा सुख करता मीच आहे, माझा दुःख हरता मीच आहे, मलाच माझं दुःख नष्ट करावं लागेल. मग ज्यावेळेस भगवान बुद्ध या मानवी जीवनाचं चिंतन करून या मानवी जीवनातील दुःखाचं आणि दुःखमुक्तीच्या मार्गाचा उपदेश करतात, तर या ठिकाणी बुद्ध पहिला उपदेश करतात हे जे मानवी जीवन आहे हे मानवी जीवन दुःखी आहे, दुःखमय आहे. या जीवनामध्ये दुःखचं अस्तित्व आहे हे निर्विवाद सत्य आहे. काही काही लोक याचं चिंतन करतात की हे जे मानवी जीवन आहे हे मानवी जीवन खरोखर दुःखमय आहे का, म्हणजे अशा कोणत्या कोणत्या घटना आहेत की ज्यामुळे आपलं हे मानवी जीवन नेहमी दुःखी असते. तर बघा, आपल्या जीवनामध्ये दुःख देणाऱ्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. जसं आता मृत्यू होणे हे दुःखदायक आहे की नाही, आहे ना. कोणाला मृत्यू प्रिय आहे का? कोणालाच मृत्यू प्रिय नाही आहे. मृत्यू होणे हे दुःखदायक आहे. ज्याप्रमाणे मृत्यू होणे दुःखदायक आहे, भगवान बुद्ध याही पुढे जाऊन सांगतात की ज्याप्रमाणे मृत्यू होणे दुःखदायक आहे, अगदी त्याचप्रमाणे म्हातारं होणं म्हणजे वृद्ध होणं हे सुद्धा दुःखदायक आहे ना. म्हातारपण येणं, वृद्ध होणं दुःखदायक आहे की नाही. बघा ना, म्हातारपणामध्ये शरीर कसं कमजोर होऊन जातं, बरोबर आहे. विविध प्रकारचे आजार होतात, गुडघे दुखतात, कंबर दुखते, शरीर बरोबर साथ देत नाही, शरीर कमजोर झालेलं आहे. कोणाला म्हातारपण प्रिय आहे? म्हातारपण दुःखदायक आहे.
भगवान बुद्ध आणखीन सांगतात की ज्याप्रमाणे मृत्यू हे दुःखदायक आहे, म्हातारपण हे दुःखदायक आहे, अगदी त्याचप्रमाणे आजारपण हे सुद्धा दुःखदायक आहे. बरोबर आहे? आजारपण दुःखदायक आहे ना? कोणाला आजारपण प्रिय आहे? नाही. कोणालाही आजारपण प्रिय नाही आहे. आजारी होणे हे दुःखदायक आहे. म्हणजे मृत्यू ज्याप्रमाणे दुःखदायक आहे, म्हातारपण होणे ज्याप्रमाणे दुःखदायक आहे, अगदी आजारपण हे सुद्धा दुःखदायक आहे. बरं, यापुढे जाऊन आणखीन भगवान बुद्ध आणखीन सांगतात की आपल्या जीवनामध्ये आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत जे दुःख देतात. बुद्ध आणखीन उपदेश करतात की प्रिय व्यक्तींचा वियोग होणे हे सुद्धा दुःखदायक आहे. बरोबर आहे? प्रिय व्यक्ती, जर आपली प्रिय व्यक्ती सोडून गेली आपल्याला तर दुःख होते ना. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे, विश्वास आहे, लोभ आहे, अशी प्रिय व्यक्ती जर आपल्याला सोडून गेली, मृत्यूला प्राप्त झाली, तर दुःख होते की नाही? बरोबर आहे? नाही, सत्य आहे ना? सत्य आहे की नाहीये? बुद्ध म्हणतात की पियेही विपयोगो दुःखो, म्हणजे प्रिय व्यक्तींचा वियोग होणे हे दुःखदायक आहे. अगदी याचप्रमाणे प्रिय व्यक्तींचा वियोग होणे हे दुःखदायक आहे, त्याचप्रमाणे अप्रिय व्यक्तींचा संयोग होणे हे सुद्धा दुःखदायक आहे. अप्रिय व्यक्ती म्हणजे कोण? ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष आहे, राग आहे, अशी अप्रिय व्यक्ती, जी 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 आपल्याला व्यक्ती आवडत नाही, अशी जर अप्रिय व्यक्ती संयोग झाला, अगदी समोर जरी आली ती व्यक्ती, दुःख होते ना. मनातल्या मनामध्ये कावराबावरा होते, आपलं मन दुःख होते. म्हणजे अप्रिय व्यक्तींचा संयोग होणे हे सुद्धा दुःखदायक आहे. बरं, भगवान बुद्ध याही पुढे जाऊन सांगतात की आणखीन कोणत्या गोष्टीमुळं तुम्हाला दुःख होऊ शकते. भगवान बुद्ध म्हणतात की मनासारखं न होणे हे सुद्धा दुःखदायक आहे. जीवनामध्ये अशा कित्येक गोष्टी असतात ज्या मनासारख्या घडत नाही. बरोबर आहे की नाही? कधी कधी मनासारखं घडत नाही, कधी मनाची इच्छा पूर्ण होत नाही, किंवा मनाने जे काही इच्छिलेले आहे त्याच्या विरुद्ध होते, दुःखदायक आहे ना. मनाची जर इच्छा पूर्ण झाली नाही, माणसाला दुःख होते. म्हणजे दुःख देणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडतात. याही पुढे जाऊन भगवान बुद्ध म्हणतात की जे मानवी जीवन आहे, या मानवी जीवनामध्ये ह्या सगळ्या घटना, दुःखदायक घटना घडणारच आहेत. प्रिय व्यक्तींचा वियोग होणारच आहे, अप्रिय व्यक्तींचा संयोग होणारच आहे, म्हातारपण येणारच आहे, आजारपण येणारच आहे, मृत्यू येणारच आहे, मनासारखं होणार नाही असे कधीतरी घडेलच. अरे, हा मानवी जीवन दुःखाचा आहे. हा मानवी जन्म झाला रे झाला की ह्या सगळ्या दुःखाच्या कड्या एका पाठाबरोबर येतात, लागोपाठ. ते की नाही? बघा, जेव्हा बाळ जन्मास येते, रडतो की नाही? बाळ गर्भाच्या बाहेर आला रे आला की त्याला दुःख सुरू होते. त्याला या वातावरणाशी जुळून घ्यावं लागते, त्याला या गरमी, हवा, पाणी, थंडी याच्याशी जुळून घ्यावं लागते. त्याला स्वतःची भूक आता भागवता येत नाही. मग तो भूक, मला अन्न पाहिजे, अन्न पाहिजे, मग पुन्हा रडतो. आई त्याला दूध पाजते. किती दुःख आहे जीवनामध्ये. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, या जीवनामध्ये दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत. मग जर दुःख देणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी जर सत्य आहेत, तर यापासून आपण या दुःखातून मुक्त कसं व्हावं? जेव्हा भगवान बुद्धांनी या सर्व दुःखाचं चिंतन केलं की जीवनामध्ये ह्या सगळ्या दुःखाच्या कड्या एका पाठोपाठ लागोपाठ येणारच आहेत, या दुःखाचं कारण काय आहे? म्हणजे हे तर घडेलच. एकीकडे भगवान बुद्ध असंही म्हणतात की हा मानवी जन्म अत्यंत दुर्मिळ आहे. हा मानवी जन्म अत्यंत दुर्मिळ आहे, अनमोल आहे. का? कारण या मानवी जन्मामध्येच आपण या सगळ्या प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊ शकतो, दुःखमुक्त होऊ शकतो. मग जेव्हा भगवान बुद्ध चिंतन करतात की जे दुःख आहे, हे दुःखाचं मूळ कारण काय आहे, तर भगवान बुद्ध लगेच दुसरं सत्य सांगतात या जीवनातील, दुःख समुदाय सत्य. मग ते चिंतन करतात आणि लगेच त्यांना ते कारण समजतं की या सर्व दुःखाचं कारण आहे तृष्णा, तन्हा. तृष्णा कशाची? तृष्णा म्हणजे काय? तृष्णा म्हणजे तहान. तृष्णा म्हणजे तहान. जसं या मानवी जन्मामध्ये आल्यानंतर एकतर या जीवनाबद्दलचं जे अज्ञान आहे की हे जीवन काय आहे, या जीवनाबद्दलचं अज्ञान आहे, ते दुःखाला समजून घेत नाही आहे, त्या दुःखाची कारणं समजून घेत नाही आहेत. आणि जीवनाबद्दल मग जे काही आपल्या मनामध्ये तृष्णा आहे, तृष्णा कोणती? तृष्णा की हे जे आपलं हे शरीर आहे, या शरीराबद्दलची तृष्णा आहे की नाही? हे शरीर जे आहे,
लोक समजून घेत नाहीत. हे माझं आहे म्हणतात. हे हे काय, हे 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 माझं आहे, हे मी आहे म्हणतात, मी. आणि हे हे माझं आहे. वास्तविक पाहता या जीवनामध्ये ज्याला आपण मी म्हणतो की हे हे मी आहे, अरे हे मी नाहीच आहे या ठिकाणी. आणि ज्याला म्हणतो की माझं आहे माझं आहे, असं पण माझं माझं या ठिकाणी काहीच नाही. बघा बरं, तुम्ही स्वतःच्या शरीराला ऑर्डर द्या बरं. मी 50 वर्षाचे झालो तरी म्हातारं व्हायचं नाही. शरीर ऐकते का आपलं? नाही ऐकत. आजारी पडायचं नाही असं शरीर ऐकते का? नाही ऐकत ना. म्हणजे एक आभासी सत्य आपण ते स्वीकार केलेलं असते की हे शरीर माझं आहे माझं आहे. आणि मग एखाद्या व्यक्तीला तरुण असतो ना, तर तरुणपणामध्ये आपल्याला असं वाटते माझं हे सौंदर्य असंच टिकलं पाहिजे, माझं हे तारुण्य असंच राहिलं पाहिजे. पण असं होते का? नाही होत ना. सौंदर्य सुद्धा हे हळूहळू हळूहळू संपत जातं. तारुण्य सुद्धा टिकून राहत नाही. हळूहळू म्हातारपण येतं, हळूहळू आजारपण पण येतं. मनाच्या विरुद्ध घडत आहे. म्हणजे या जीवनामध्ये या शरीराबद्दल असलेली जी आसक्ती आहे, ती आसक्ती या शरीरातील जे सत्य आहे, अनित्यवादाचं सत्य, हे समजून घेऊ देत नाही, स्वीकार करू देत नाही की हे सर्व शरीर अनित्य आहे. हे हळूहळू हळूहळू विनाशाकडे जाणारं आहे, हे म्हातारपणाकडे वळणारं आहे, हे मृत्यूकडे जाणारं आहे. व्यक्ती समजून घेत नाही. मग यालाच बुद्ध म्हणतात तृष्णा. याच्याबद्दल असलेली जी तृष्णा, ही तृष्णा आहे. किंवा मग या संसाराबद्दलची तृष्णा, ज्या संसारामध्ये आपण जीवन जगतो, हा जो लोकसमुदाय आहे, या लोकसमुदायाबद्दलची तृष्णा की हा संसार मला प्रिय आहे, हा संसार मला प्रिय आहे. बरं, काही काही लोक या संसाराबद्दलची तृष्णा असतेच, पण पुढचा जो भव आहे, म्हणजे मृत्यूच्या नंतर जे काही मला मृत्यूच्या नंतर जो भव मिळेल, जो संसार मिळेल, त्याच्याबद्दलची पण तृष्णा असते. ही पण तृष्णाच आहे. आणि काही काही लोकांच्या मनात अरे अरे हा संसार मला नको, हा संसार चांगला नाही आहे, हे विभव तृष्णा, हे संसार मला चांगला नाही, मला संसार नको. ही पण एक प्रकारची तृष्णाच आहे. भगवान बुद्धाने असं सखोल चिंतन केलं की ज्या वेळेस व्यक्ती या जीवनातील या महान 3 सत्यांना समजून घेत नाही, त्यावेळेस तो दुःखाला उत्पन्न करतो. कोणती 3 सत्य आहेत? 3 तत्व कोणती आहेत? पहिलं आहे अनित्य, की हे जे जीवन आहे हे सगळं अनित्य आहे. काहीही स्टेबल नाही आहे, काहीही नित्य नाही आहे, सर्व अनित्य आहे, सर्व संस्कार अनित्य आहे. हे अनित्यवादाचं तत्व ते व्यक्ती स्वीकार करीत नाही, तर मग दुःखाला तो उत्पन्न करतो. त्यानंतर दुसरं तत्व अनात्म. अनात्म म्हणजे काय? म्हणजे आत्मा नसणे. अनात्म म्हणजे आत्मा नसणे. या शरीरामध्ये ज्याला मी म्हणतो म्हणजे आत्मा, असं आत्मा नावाची अशी कोणती वस्तू नाही आहे. ज्याला म्हणतो मी, हे मी आहे, तर इथं मी असं काहीच नाही, आत्मा नाही आहे. पण जे लोक हे तत्व व्यवस्थित समजून घेत नाही, बुद्धाचा अनात्मवाद समजून घेत नाही, आणि त्या कारणामुळे तेही लोक दुःख उत्पन्न करतात. आणि अनात्म समजून घेत नाही, अनित्य समजून घेत नाही, आणि त्यामुळे हे दुःख उत्पन्न होते. भगवान बुद्धांनी या दुसरं आर्य सत्याचा अगदी सखोल उपदेश केलेला आहे. ज्यावेळेस भगवान बुद्ध या दुःखाच्या कारणांचं चिंतन करतात आणि मग उपदेश करतात की हे जे कारण आहेत, या कारणांना जर आपण नष्ट केलं तर या कारणांमुळे उत्पन्न होणारं जे दुःख आहे, हे दुःख कधीही उत्पन्न होत नाही. कशा पद्धतीने? जर या दुःखाला उत्पन्न करणारी जी कारणं आहेत, या कारणांचा तुम्ही शोध घ्या, या कारणांचा तुम्ही शोध घ्या, आणि त्या कारणांचा निरोध करण्यास कसं करता येईल, त्या कारणांना नष्ट कशा करता येईल, याला तुम्ही समजून घ्या. भगवान बुद्ध उपदेश करतात दुःख निरोध गामिनी पटिपदा, म्हणजे दुःखाला नष्ट करण्याचा मार्ग. चौथा आर्य सत्य, दुःख निरोधगामिनी पटिपदा. आणि मग भगवान बुद्ध म्हणतात की या दुःख निरोधगामिनी पटिपदामध्ये आपण आपल्या कायेचे कुशल कर्म वाढवायला पाहिजे, आपल्या वाणीचे कुशल कर्म करायला पाहिजे, मनाचे कुशल कर्म करायला पाहिजे. मग त्यामध्ये ते आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश करतात. सम्मा दिठ्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा कम्मंतो, सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी, आर्य अष्टांगिक मार्गाचा हा उपदेश आहे. तर अशा पद्धतीने एक धम्म अनुयायी भगवान बुद्धांनी उपदेशिलेल्या या दुःखाला समजून घेतो,
या दुःखाला उत्पन्न करणाऱ्या कारणांना समजून घेतो आणि त्या कारणांचा निरोध कसा करावा आणि त्या कारणांचा निरोध करण्याचा मार्ग कोणता आहे तो आर्य अष्टांगिक मार्ग पण समजून घेतो, त्याचं आचरण करतो आणि आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या दुःखातून तो मुक्त होतो. त्याला जीवनातील अनित्यवाद सिद्धांत समजते. अनित्यवाद म्हणजे हे अनित्य आहे हे त्याला खूप चांगल्या प्रकारे समजते. असा व्यक्ती जर म्हातारा जरी झाला आहे की नाही, म्हणजे म्हातारपण तर सत्य आहेच ना, जर असा व्यक्ती म्हातारा झाला तर म्हातारपणामध्ये बघा काही काही म्हणजे काही काही लोक दुःखी कसे होतात की अचानक जर त्यांना त्यांच्या डोक्यावर जर पांढरा केस दिसला, अचानक पांढरा केस दिसला तर लगेच ते टेन्शन मध्ये येतात ना, अरे काय होईल माझं आता, म्हातारा झालो की काय आता, असं लगेच टेन्शन येते. कशामुळे बरं? कारण त्यांनी स्वतःला तसं आभासी सत्य दिलेलं असते. नाही नाही मी असंच राहणार आहे, असंच राहणार नाही, असं त्यांना अनित्यवाद माहित नाहीये. पण ज्याला अनित्यवाद समजला, प्रज्ञापूर्वक ज्याने अनित्यवाद जाणला, अरे हे शरीर अनित्य आहे, हे शरीर घाणीचं घर आहे, हे सर्व बदलणारं आहे, तो व्यक्ती जेव्हा पांढरा केस पाहतो डोक्यावर तो टेन्शन घेत नाही, तो दुखी होत नाही, ते चिंता स्वीकार करतो ना, अरे ते सत्य आहे, म्हातारपण हे सत्य आहे. भगवान बुद्ध सांगतात मोठ्या मनाने तो स्वीकार करतो, उलट त्याचं अजून चिंतन करतो, हे सत्य आहे, हे सत्य आहे, याबद्दल मी कसल्या प्रकारचा राग करणार नाही, कसल्या प्रकारची आसक्ती करणार नाही. हे म्हणजे हा लाभ होतो त्या व्यक्तीला जो व्यक्ती अनित्यवादाचं चिंतन करतो. काही काही लोक बघा म्हणजे त्यांच्या म्हणजे असं लख म्हातारपण येते, लख म्हातारपण, आजारी पडले आहेत आणि आजारी पडल्यानंतर लगेच त्यांना टेन्शन येते, अरे आता ह्या आजारपणात माझं काय होते, आता मरतो की काय, मरतो की काय. किती टेन्शन येते बरं, आहे की नाही? त्या आजारपणामध्ये मरण्याची किती भीती वाटते आपल्याला. पण जर एक व्यक्ती हे सत्य जाणतो, अरे हे सगळं अनित्य आहे, हे आजारपण सुद्धा, हे जे आजारपण आहे हे सत्य आहे, या सत्याला मी स्वीकार करायला पाहिजे, हे सत्य मी स्वीकार करायला पाहिजे, मग तो प्रज्ञापूर्वक हे सत्य स्वीकार करतो. अरे ह्या जीवनातील हे सत्य आहे, भगवान बुद्ध सांगतात. मग हे जर सत्य असेल, हे जर आर्य सत्य असेल, मग यापासून पळवाट्याकडून काय फायदा? मोठ्या मनाने तो स्वीकार करतो. अशा प्रकारे एक धम्म अनुयायी भगवान बुद्धांनी शिकवलेल्या अनित्यवादाचं म्हणजे हे जे सर्व आहे सर्व अनित्य आहे याचं चिंतन करतो. हे सर्व अनात्मा आहे म्हणजे यामध्ये आत्मा अशी कोणती वस्तू नाही आहे, जे काही आहे सर्वे सर्व आपलं मन आहे, याला आत्मा नाही आहे, सर्व काही आपलं मन आहे, हे चिंतन करतो, ते ग्रहण करतो, ते ज्ञान ग्रहण करतो आणि प्रज्ञापूर्वक हे सर्व समजून घेतो. तो या जीवनातील उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या दुःखातून तो मुक्त होतो. बरं, याचा अर्थ असा नाही बरं की हे सगळं समजून घेतलं की तुम्हाला म्हातारपण येणार नाही, असं होत नाही. म्हातारपण पण येईल, आजारपण सुद्धा येईल, प्रिय व्यक्तींचा वियोग पण होईल, अप्रिय व्यक्तींचा संयोग पण होईल, हे सगळं घडणारच आहे. पण सामान्य व्यक्तीमध्ये म्हणजे जो बुद्ध तत्वज्ञान जाणीत नाही आणि एक व्यक्ती जो प्रज्ञावान आहे आणि ज्याने बुद्ध तत्वज्ञान जाणलेलं आहे, या दोघांच्याही मानसिकतेमध्ये खूप मोठं अंतर असते. बघ, खूप मोठं अंतर असते. एक उदाहरण बघा, जेव्हा भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाण झाल्यानंतर भगवान बुद्धांवरती प्रेम करणारे अनेक लोक होते, भगवान बुद्धांवरती लोभ करणारे अनेक लोक होते. तर लोक असे ढसाढसा रडत होते कुशीनगरमध्ये की आता आम्हाला बुद्ध सोडून गेले, आता आमचा मार्गदाता कोण, आम्हाला मार्गदर्शन कोण करणार, असे रडत होते जमिनीवरचे लोळून. बरं, उपासक आणि उपासिका हे तर रडत होतेच, परंतु भिक्षू सुद्धा म्हणजे जे भिक्षू प्रज्ञावान नव्हते असे काही भिक्षू होते, ते सुद्धा रडत होते. अरे आमचे भगवान बुद्ध आम्हाला सोडून गेले, आमचे बुद्ध आम्हाला सोडून गेले, आता आम्हाला मार्गदाता कोण, आम्हाला मार्गदर्शन कोण करणार. भदंत आनंद म्हणजे भगवान बुद्धांचे उपस्थापक प्रिय शिष्य आनंद हे सुद्धा रडत होते बघा. कारण त्यांच्या मनामध्ये बुद्धांविषयी प्रेम होतं ना, ते सुद्धा रडत होते. पण त्याच ठिकाणी काही जे भिक्षू होते ते अत्यंत असे सावध चित्तानं बसलेले होते ध्यान करत. त्यांच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब सुद्धा पडला नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की त्यांना दुःख झालं नाही, दुःख त्यांना पण झालं, दुःख त्यांना पण झालं, परंतु त्यांची जी मानसिकता होती, मेंटॅलिटी होती, ती अत्यंत महान प्रज्ञावान होती.
त्यांनी त्या ठिकाणी बसून अत्यंत सावध चित्ताने या जीवनातील सत्याचं चिंतन केलं की हे सत्य आहे. बुद्ध आपल्याला सोडून गेलेले आहेत. अरे हे महान सत्य आहे. हे सत्य ते चिंतन करीत होते, कायानुपස්සना करीत होते, जीवनातील अनित्याचं चिंतन करीत होते. म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा, एक थेंब सुद्धा अश्रू बाहेर पडला नाही. हा कशाचा लाभ आहे? हा जो लाभ आपण पाहतो हा धम्माचा लाभ आहे. म्हणून जे जे लोक धम्म मार्गाने जातात आणि प्रज्ञायुक्त म्हणजे प्रज्ञाने ते आपलं जीवन व्यवस्थित जाणतात, चिंतन करतात, त्या लोकांना कधीही दुःख होत नाही. दुःखद प्रसंग येतात परंतु त्या दुःखामध्ये ते जास्त वेळपर्यंत असे रमत नाहीत. खूप कमीत कमी वेळेमध्ये ते त्या दुःखातून बाहेर येतात. माझ्या जीवनातील एक सर्वोत्तम उदाहरण मी सांगतो की ज्या वेळेस माझे वडील म्हणजे मरण पावले, मृत्यूला प्राप्त झाले, मी घरी गेलो. तर घरी गेल्यानंतर मी बघितलं की माझ्या परिवारातील जे लोक होते पूर्वाश्रमीतले, जसं आई, बहीण, भाऊ, बाकी नातेवाईक, ते सगळेच जण रडत होते. प्रिय व्यक्ती गेल्यानंतर माणूस रडतो, सगळेजण रडत होते. मी त्या सर्वांकडे बघितलं की सर्वजण रडत आहेत. मग जर मी सुद्धा रडलो आणि मी सुद्धा अशाच प्रकारे प्रिय व्यक्तींचा वियोग, दुःख आहे तर दुःख करत बसलो, तर ह्या लोकांना मग आधार कोण देईल? ह्या लोकांना दुःखमुक्तीचा मार्ग कोण सांगेल? मी लगेच सतर्क झालो. अरे नाही, आता आपण रडायचं नाही. आता रडून काही लाभ नाही आहे. मी तर भंतेजी आहे, मीच लोकांना दुःखमुक्तीचा मार्ग सांगतो, बुद्धांचा दुःखमुक्तीचा मार्ग उपदेश करतो. मीच जर रडलो तर या लोकांना आधार कोण देईल? मी रडता कामा नये, मी सतर्क राहिलो पाहिजे. आणि त्यानंतर मी म्हणजे बिलकुल त्या गोष्टीत दुःख केलं नाही, ते जाणलं, त्या गोष्टीला जाणलं आणि खूप कमीत कमी वेळेमध्ये त्या म्हणजे वडिलांच्या मृत्यूचं जे काही दुःख असते त्या दुःखातून खूप लवकर बाहेर आलो. हा कशाचा लाभ आहे? हा धम्माचा लाभ आहे. अनेक वर्षांपासून जे काही आपण धम्माचं चिंतन करतो, धम्माचं आचरण करतो, त्या गोष्टीचा, त्या आचरणाचा लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. त्यामुळे आपणही या गोष्टीचं खूप चांगलं चिंतन करायला पाहिजे. म्हणजे आज तुम्ही सगळेजण सुखी आहात, याची काय गॅरंटी आहे की पुढे तुम्हाला दुःख होणार नाही? आहे की नाही? पुढे सुद्धा काही ना काही अशा अप्रिय घटना घडतील, त्यावेळी तुम्हाला दुःख होईल. मग अशा दुःखद घटनांमध्ये सुद्धा तुमचं मन कमजोर होऊ नये, तुमचं मन असं डामाडोल होऊ नये, तुमचं मन दुःखी होऊ नये, याकरिता तुम्ही स्वतःच्या मनाला तयार करावं, स्वतःच्या मनाला असं स्थितप्रज्ञ बनवावं आणि या सगळ्या गोष्टीचं खूप चांगलं चिंतन करून आपण या जीवनाला खूप सुखपूर्वक जगण्याचा प्रयत्न करावा. भगवान बुद्धांचा हा महान असा उपदेश आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावा. दुःख काय आहे हे समजून घ्यावं, दुःखाला नष्ट कसं करावं, तो मार्ग कोणता आहे, तो सुद्धा मार्ग आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि आपलं जीवन खूप सुखी बनवावं. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करतो. विशेष करून आईंबद्दल आणि आई, बाबा आणि आपल्या संपूर्ण परिवाराप्रती मी मंगलकामना अर्पण करतो. परिवाराकडून आज महान असं हे दान पुण्य या ठिकाणी संपादित होत आहे. आईंची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की भिक्खू संघाने परत आमच्याकडे यावं. परिवाराकडून भिक्खू संघाला चिवर वस्त्र दान होत आहे, त्यानंतर भिक्षापात्राचं दान होत आहे, बाकी सर्व परिष्काराचं दान होत आहे. महान असं दान पुण्य आज आईंच्या हस्ते, संपूर्ण परिवाराच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. तेव्हा मी पुनश्च एकदा आपल्या संपूर्ण परिवाराप्रती मंगलकामना अर्पण करतो. जे जे काही दान पुण्य आज आपण या ठिकाणी करणार आहात, त्या सर्व दान पुण्य बलाने तुम्हा सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख, बल, संपत्ती आणि समाधानाची प्राप्ती हो, अशी मंगलकामना तुम्हा सर्वांच्या प्रती मी व्यक्त करतो. अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.